तर जयपूर ट्रिपच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही रेडी होऊन निघालो एक खूप ऐतिहासिक आणि रॉयल ठिकाण पाहायला आणि सगळ्यात पहिलं आम्ही जाऊन पोहोचतो जयगड किल्ला. सो हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत जयगड किल्ला एक्सप्लोर करायला. सो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बसने जाऊन पोहोचलो गडाच्या गेटवर आणि इथे रॉयल ठिकाणी जाण्यासाठी ना मी पण छान असा आउटफिट वेअर केलेला. त्यानंतर आम्ही गेटवर जाऊन पोहोचलो आणि 200 रुपये पर पर्सन एंट्री फी देऊन आम्ही गडाच्या आतमध्ये गेलो. गडाच्या आत एंट्री केल्यावरतीच आम्ही एक गाईड हायर केला आमच्यासाठी, कारण एवढा ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर तिथली माहिती तर आपल्याला हवीच असते. तर त्यातूनच मला हे कळलं की हा किल्ला 1726 मध्ये महाराजा सवाई जयसिंग दुसरा यांनी बांधलं होतं आणि आमेर किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी ह्याचं बांधकाम करण्यात आलेलं. तर जयगड किल्ला जो आहे ना तो एका तोफेसाठी प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे जयवान तोफ आणि जगातील सर्वात मोठ्या तोफांपैकी ही एक मानली जाते. तिथल्या गाईंनी आम्हाला सांगितलं की जयवान तोफ कधी युद्धात वापरलीच गेली नाही, पण जेव्हा तिची टेस्टिंग झाली तेव्हा तिचा खूप मोठा आणि प्रचंड आवाज झालेला. कल्पना करा, इतकी मोठी तोफ की तिचा आवाज मैलानुमैल ऐकायला गेला आणि तरीही ती कधी युद्धात वापरलीच नाही गेली. किती इंटरेस्टिंग आहे ना ऐकण्यात. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग फॅक्ट्स त्यांनी आम्हाला तिथे सांगितले, जे सगळे मी इन डिटेलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये अपलोड करणार आहे आणि लवकरच हा व्हिडिओ अपलोड पण होणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर मग आम्ही किल्ल्याचा उरलेला पोर्शन बघून घेतला आणि आम्ही तिथून जायला निघालो, कारण आम्हाला तिथून थेट निघायचं होतं आमेर किल्ल्यावर जाण्यासाठी. आणि वाटेतच ना आम्ही राजस्थानचा फेमस मेनू तो म्हणजे दाल बाटी खाल्लेला आणि खरंच खूप छान लागला. सो पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.